श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या युगेंद्रच्या आयुष्यात जे काही वादळ आलेलं आहे त्याला कारणीभूत फक्त विद्याधर आहे. हो प्रेक्षकांनो, आता विद्याधरने मुलांच्या मनात लहानपणापासून गैरसमज पसरवून फक्त युगेंद्रच्या विषयी त्यांच्या मनात तिरस्कार भरून त्यांच्या नात्यामध्ये जो काही दुरावा निर्माण केलेला असतो तेच सगळं आता आनंदी मिटवणार आहे. तर प्रेक्षकांनो, विद्याधरचा असा गैरसमज झालेला आहे की त्यांनी जो काही युगेंद्रच्या विरोधात प्लॅन केलेला आहे ते त्यांनी कसं ठरवलं होतं त्याच पद्धतीने झाल्यामुळे तो आता हवेत उडत असतो आणि त्यामुळेच तो आता शलाकाबरोबर त्याचं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी आता तिच्याकडे गेलेला असतो आणि त्याच वेळेला शलाका विचारते, हे सगळं तू कसं केलं आणि का केलं. त्यावेळेस सगळं काही आपला गुन्ह्याचा पाडा विद्याधर वाचत असतो. तर आता हुशार आनंदीसुद्धा विद्याधरच्या विरोधात पुरावा शोधून मुलांच्या मनात गैरसमज जो आहे तो दूर करण्यासाठी ती सुद्धा धडपड करत असते आणि त्याच वेळेस तिला समजतं की विद्याधर हा शलाकाबरोबर पार्टी करणार आहे. तेव्हा मात्र आनंदी त्याच्या मागावर जात आता त्या दोघांनी जे काही पार्टीमध्ये बोललेलं असतं ते सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून पृथ्वीला पाठवताच आता पृथ्वीसमोर खूप मोठं भयानक सत्य आलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, त्यामध्ये विद्याधरने स्वतः कबूल केलेलं आहे की समिधाला टेरेसवरून ढकलून तिचा जीव घेण्यामागे विद्याधरचाच हात आहे आणि समिधाला विद्याधरचा खरा चेहरा आणि त्याने खूप मोठं युगेंद्रच्या विरोधात कट कारस्थान रचलेला असतो आणि त्या गोष्टीची समिधाला भनक लागल्यामुळे ती आता युगेंद्रला सांगणार असते. त्यामुळेच तिचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी तिचा जीव घेतलेला आहे. जेव्हा आता विद्याधरचा खरा चेहरा पृथ्वीला समजलेलं असतं, या सगळ्यामध्ये आनंदी युगेंद्रचं काहीच चूक नाही. त्यांनी लग्नसुद्धा विद्याधरच्या वाईट वागण्यामुळेच केलेलं आहे. हे सगळं काही जेव्हा तो व्हिडिओ पाहतो तेव्हा मात्र त्याला खूप पश्चाताप होतो आणि त्याच वेळेला आता तो हॉलमध्ये विद्याधरला अगदी कुत्र्यासारखं तुडवून त्याच्या तोडून हे सगळं बदवून घेत अखेर आनंदी युगेंद्र यांची माफी मागत जे डिवोर्स पेपर त्याने तयार केलेला असतो ते डिवोर्स पेपर तो स्वतः हाताने फाडून त्या दोघांनाही एकत्र कायम राहण्याचा सल्ला देत आनंदी समोर स्वतः मैत्रीचा हात पुढे करणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आनंदी युगेंद्र आणि मुलांच्या मनात जे काही गैरसमजाची ठिणगी पडलेली असते त्यामुळे बाप मुलं जानी दुश्मनी झालेली असतात. कालपर्यंत पृथ्वीच्या नजरेत युगेंद्र हिरो दिसत होता, परंतु आज त्याच मुलांना युगेंद्र हा विलन वाटत असतो आणि या सगळ्या घटनेला विद्याधर कारणीभूत आहे. तर आता विद्याधर पृथ्वीच्या मनात इतका युगेंद्र आनंदीविषयी विष पेरलेला असतो की त्यांना युगेंद्र आनंदीशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे असं समज करून घेत त्यांनी अक्षरशः त्या दोघांनाही डिवोर्स देण्यासाठी भाग पाडणार असतो. परंतु युगेंद्र सुद्धा म्हणालेला असतो की आनंदी ही माझी बायको आहे आणि माझ्या रूममधून जरी तुम्ही सगळे फोटो काढून घेतले तरी माझ्या मनातली समिधाची जागा कुणीही घेणार नाही, पुसणार नाही. समिधावर माझं किती प्रेम होतं हे मला कुणासमोरही सिद्ध करायची गरज नाही. तेव्हा पृथ्वी म्हणालेला असतो की माझ्या आईचं नाव सुद्धा घेऊ नका. माझी आई तुम्हाला कधीच आवडत नव्हती. जेव्हा माझ्या आईला सगळ्यात जास्त गरज तुमची होती तेव्हा मात्र तुम्ही पैसा, प्रॉपर्टी या कमवण्यात तुम्ही व्यस्त होता. काय माहिती माझ्या आईला सुद्धा तुम्हीच मारलं असेल. तुमच्या अशा वागण्यामुळेच माझी आई आम्हाला सोडून गेली. तेव्हा माई म्हणते, पृथ्वी, मिताली, प्रांजन ते तुमचे वडील आहेत. तुमच्या वडिलांशी असं बोलता का? हे संस्कार आहेत का समिधाचे? आणि स्वतःच्या डोळ्याने बघितले आहे समिधा अंथरुणाला खेळलेली असताना युगेंद्रने किती तिची काळजी घेतली आहे आणि त्याला काय वाटत होतं हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. त्यामुळे कुणाच्याही सांगण्यावरून तुमच्या बापाला शत्रू ठरवणं बंद करा. त्यावर पृथ्वी म्हणतो, माई बापू हा माणूस कसा आहे ना तुम्ही नाही ओळखलात. जर एवढीच माझी आईची काळजी होती तर आईच्या पश्चात याने या वयात लग्न केलं नसतं, तेही या लहान मुलीशी. तर आता शब्दाला शब्द वाढवत पृथ्वी मिताली सत्य काय आहे हे जाणून न घेता युगेंद्र आनंदी यांना खूप काही वाटेल ते बोलून त्यांचा अपमान करत असतात. परंतु युगेंद्र हा शांतपणे सगळं काही मुलांचे आरोप सहन करत असतो. तेव्हा आनंदी म्हणते की या सगळ्याला विद्याधर कारणीभूत आहे. तोच आहे जो बाप मुलामध्ये गैरसमज पसरवून भांडण लावलेला आहे. दुसरीकडे विद्याधर मात्र खूप खुश असतो. तो मनाशीच म्हणत असतो, माझा प्लॅन वर्क झालेला आहे. फक्त आता त्या आनंदीला रस्त्यावर आणायचं आहे. जेव्हा युगेंद्र आनंदीला डिवोर्स देईल ना त्या दिवशी खरी मज्जा येईल. तोपर्यंत मला ही पेटलेली ठिणगी आहे ना त्याचा वणवा असाच पेटवून ठेवायचा आहे, त्यामध्ये अधूनमधून तेल घालून. इकडे आता आनंदी देवासमोर ज्योतिबासमोर प्रार्थना करत असते, देवा तुला तर सगळंच माहिती आहे ना, पृथ्वी माझ्यावर बोलायला सुद्धा तयार नाही. मग असंच राहिलं तर मी त्याच्या मनातली गैरसमज कसं दूर करू.
त्यांना सत्य कसं दाखवू की मी त्या दिवशी चिठ्ठी लिहून त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि आम्ही ज्या कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आहे त्या सगळ्या घटनेला विद्याधर जबाबदार आहे, हे सगळं त्याच्यासमोर कसं आणू? जेव्हा सगळ्या संकटातून तू मार्ग दाखवला आहेस, याही संकटातून मार्ग दाखव आणि लवकरात लवकर सत्य मुलासमोर येऊ दे. मालक साहेबांच्या मनात मुलाविषयी खूप काळजी आहे, पण मुलं मालक साहेबांचा खूप तिरस्कार करतायत. या बाप मुलांच्या मधला जो काही भांडण आहे तो लवकरात लवकर थांबवून त्यांचं नातं गोड होऊ दे पूर्वीसारखं. तर आता उशिरा युगेंद्र अजून घरी आला नसतो, त्यामुळे माई वाट पाहत बसलेली असते. तेव्हा युगेंद्र म्हणतो की माई किती वेळा सांगितलं एवढा उशिरापर्यंत जागू नकोस. त्यावर माई म्हणते युगेंद्र कसं झोपू रे, शांत. मुलांनी तुला किती नको नको ते बोललं, पण तू मात्र खरंच अगदी शांतपणे त्या मुलांना ऐकून घेतलं, तुझी या सगळ्यामध्ये काही चूक नसताना. हे बघ, मुलांनी तुला समजून घेतलं नाही, पण मुलांना तू समजून घेतल्यास, परंतु त्यांच्या मनात जे तुझ्याविषयी तिरस्कार आहे ना ते दूर करण्यासाठी तुम्हाला जवळ यावं लागेल. त्यावर युगेंद्र म्हणतो की मी सुद्धा प्रयत्न करतो. हे बघ, समिधानंतर मी त्यांना खूप मायेने वाढवण्याचं स्वप्न बघितलं होतं, परंतु समिधाच्या मृत्यूला ते मला कारणीभूत ठरवतात, हे मला सुद्धा खूप वाईट वाटतं. माई म्हणते युगेंद्र मी तुला ते समजवण्याचा प्रयत्न करते, मुलांच्या बाबतीत तू थोडंसं वेळ काढ, त्यांना समजाव, सत्य सांगण्याचा प्रयत्न कर, नक्कीच ते तुला ऐकतील, समजून घेतील. तर आता पृथ्वी, प्रांजल, मिताली झोपलेले असतात. त्यानंतर युगेंद्र त्यांच्याजवळ जातो, मायेने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. पृथ्वी मात्र अंगणात चंद्राच्या प्रकाशात बसलेला असतो. तेव्हा त्याच्याजवळ युगेंद्र जातो. पृथ्वी कधी कधी ना काय काय गोष्टी डोक्यात राग ठेवून काहीच उपयोग होत नाही, जे सत्य आहे त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. हे बघ, सकाळी तुला कामावर जायचं असतं, त्यामुळे झोपून घे. आत्ता उशिरा झोपलास की सकाळी उठायला उशीर होतो. तेव्हा पृथ्वी मात्र युगेंद्रच्या या बोलण्याचा काहीच उत्तर देत नाही. युगेंद्र म्हणतो पृथ्वी अरे किती तो हट्टीपणा, मी तुझ्याशी बोलतो काही तर. त्यावर पृथ्वी म्हणतो युगेंद्र निंबाळकर तुम्हाला सुद्धा झोपायला उशीर झाला आहे ना, तुमची बायको वाट पाहत असेल ना. आता या पहिल्या बायकोच्या मुलाची काय गरज आहे? दुसरीकडे आता विद्याधर हा शलाकाला फोन करतो. शलाका विचारते विद्याधर एवढ्या रात्री फोन, आणि तुझ्या बोलण्यावरून तर असं वाटतं तू खूप खुश आहेस, काय झालं? तेव्हा आनंदी तिथूनच जात असते आणि तिच्या कानावर आता विद्याधरचं बोलणं पडतं. विद्याधर म्हणत असतो शलाका गुड न्यूज आहे, मला पार्टी देणार आहे का गं? अगं आपल्या दोघांचा दुश्मनला अखेर आपण जमीनदोस्त करतो. तर काय झालं नक्की सांगशील का, असं शलाका विचारते. विद्याधर म्हणतो अगं फोनवर एवढी मज्जा नाही येणार, पण मी भेटून सगळं काही तुला सगळं सांगेन, काय केलं कसं केलं आणि युगेंद्रचा आणि आनंदीचा कसा माज उतरवला हे सगळं मी सांगतो बरं का. शलाका काही म्हणते अगं अरे मला सुद्धा आता राहवत नाहीये, लवकर आहे, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे, कारण त्या युगेंद्रने मला खूप त्रास दिला आहे, त्याचा कसा तो केलास, माज उतरवलास ते तर मला ऐकायचंच आहे, त्याला कसं गुडघ्यावर आणलं हे मला बघायचं आहे. तर आता आनंदी विचार करते हा विद्याधर नेमका कुठे चाललाय आणि पार्टी कसलं मागतोय, आणि मालक साहेबांना हरवण्यासाठी तो पार्टी करायला जातो, आणि हे सगळं सांगतो म्हणजे नक्कीच तो शलाकाकडे जातो. आता मला त्यांचा पाठलाग करून मला काहीतरी पुरावा शोधावाच लागेल, कारण जे काही चाललंय ना ते सगळं काही बरोबर नाहीये. तर आनंदी आपल्या परीने आता लगेच सुनीताच्या मदतीने आता विद्याधरचा पाठलाग करत शलाकाच्या घरापर्यंत पोहोचते. तर शलाका विद्याधर दोघांचाही एकमेव दुश्मन युगेंद्र असतो. तर आनंदी आता तिथे शलाकाच्या खिडकीतून हे सगळं काही पाहत असते आणि तिला खास करून बोलणं सर्व काही कानावर पडत असतं. शलाका म्हणते बोल विद्याधर, काय म्हणत होतास फोनवर, आपला दुश्मन अखेर गुडघा टेकला. तेव्हा विद्याधर म्हणतो की शलाका आता सध्या दादासाहेबांचे तोट बघण्यासारखं आहे. इकडे आता आनंदी सगळं काही फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. तर आता शलाकाला विद्याधरसाठी शलाकाने दारूच्या 2 बाटल्या आणलेल्या असतात, कारण ती सुद्धा खूप खुश असते आणि दोघेही आता दारूच्या नशेमध्ये विद्याधर सगळं काही शलाकासोबत कबूल करत असतो, शेअर करत असतो. तो म्हणत असतो की आनंदीने पृथ्वीला चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्या चिठ्ठीमध्ये युगेंद्रने तिच्या लग्नाचं सत्य त्यामध्ये लिहिलेलं होतं, पण ऐन वेळेला मी ती चिठ्ठी बदलून त्या ठिकाणी मी वेगळी चिठ्ठी ठेवली, त्यामुळेच आनंदीला जे सत्य पृथ्वीला सांगायचं होतं ना ते त्याच्यापर्यंत सत्य पोचलंच नाही. आणि त्यानंतर मी माझ्या स्टाईलने आत्ता मुलांना युगेंद्रने आनंदीबरोबर लग्न केलं आहे हे सत्य पोचवून जो काही बॉम्बस्फोट घडवून आणला आहे ना, अगदी त्यामुळे राख रांगोळी झाली आहे. शलाका म्हणते वा विद्याधर, अखेर जमलं म्हणायचं तुला सुद्धा मानलं पाहिजे. त्या युगेंद्र निंबाळकरने तुला किती वेळा पाडण्याचा प्रयत्न केला, किती वेळा पोलीस स्टेशनला पाठवलं, तरी तू त्याचा बदला घेतलाच.
तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं एवढंच नाहीये तर तुझी बहीण समिधा तिचा सुद्धा मी जीव घेतला. आणि मुलाच्या मनात काय निर्माण केलं की युगेंद्रने समिधाचा कधी बायकोला कधी नाही तिच्यावर प्रेम केलं आणि ती तडफडून मेली. त्यांना कधी सत्य समजलं नाही की खरं म्हणजे समिधाचा जीव मी घेतला आहे. कारण समिधा सुद्धा खूप म्हणजे खूप माजली होती. ती सुद्धा दादासाहेबांना नेहमी कान भरवायची. माझ्या बेकायदेशीर काम, ड्रग सप्लायर अशा गोष्टी सांगून मला जेलमध्ये पाठवण्याचा तिचा प्लॅन होता. पण मी काय केलं, तिलाच पाठवलं जेलमध्ये, काय ढगात. शलाका म्हणते विद्याधर एवढे वर्ष तू मला हे सत्य सांगितलं नाही म्हणजे तू माझं हे सत्य सांगितलं नाही म्हणजे तू शलाका म्हणते विद्याधर एवढे वर्ष तू मला हे सत्य सांगितलं नाही म्हणजे तू माझ्या ताई साहेबांचा जीव घेतला. आणि याची भनक सुद्धा युगेंद्र निंबाळकरला काहीच लागली नाही. उलट मुलांच्या मनात युगेंद्रला गुन्हेगार ठरवून तू मात्र मस्त मज्जा मारतोस बाबा. मला वाटलं तुला एवढी पार्टी नाही तर यापेक्षाही आपण मोठं सेलिब्रेट करायला पाहिजे. त्यावर विद्याधर म्हणतो हो मला खूप मोठी पार्टी अरेंजमेंट करायची आहे. पण त्यासाठी मला युगेंद्रने आनंदीला डिवोर्स घडवून आणायचा आहे. त्यांचा डिवोर्स झाला ना मग बघ मी तुला स्वतःहून खूप मोठी पार्टी दिली. तर आता विद्याधर नशेत का होईना परंतु समिधालाच त्याने मारला हे सत्य कबूल केल्यामुळे आनंदीच्या पायाखालची जमीन सरकली असते. इकडे हे दोघं मात्र दारू पिऊन मस्त नशात चढली असते आणि नशामध्ये ते आपला एकमेकांचा गुन्हा एकमेकाला सांगत असतात. इकडे आनंदी घरात दिसत असल्यामुळे युगेंद्रला काळजी वाटत असते आणि तो शोधत असतो. आनंदीला बाहेरून आलेला पाहून युगेंद्र विचारतो, आनंदी एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? त्यावर आता आनंदी म्हणते की मालक साहेब आपल्याला जो पुरावा पाहिजे होता ना ते पुरावा मिळालेला आहे. मुलांना जे काही मुलांचा जे काही तुमच्याविषयी गैरसमज आहे ना ते लवकरच दूर होणार आहे. आणि कसं काही सत्य समजलं नाही ना ते सत्य ऐकल्यानंतर मुलांना सुद्धा खूप मोठा धक्का बसणार आहे. परंतु सत्य त्यांना एक ना एक दिवस समजायलाच पाहिजे. त्यानंतर आता आनंदीने जे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून आणलेला असतो ना तो मिताली, प्रांजल, पृथ्वी या तिघांनाही पाठवलेली असते. तर आता आनंदीने एकाच वेळी तिघांनाही पाठवल्यामुळे आता तिघेही चक्रावतात आणि एकमेकाकडे पाहतात. आणि या आनंदीने काय पाठवलं असेल पृथ्वी म्हणतो तेच फालतूपणा असेल, माफी मागत असेल. पण आता मिताली तो व्हिडिओ ओपन करते आणि त्यामध्ये शलाका विद्याधर जे काही कबूल केलेले असतात, जे काही बोललेले असतात ते ऐकतात. तेव्हा मिताली म्हणते की दादा अरे हा काका बघ ना मावशीजवळ काय बोलतोय. तर प्रेक्षकांनो आता विद्याधरने नशेमध्ये जे काही एक शब्द बोललेला असतो ना ते सगळं काही पृथ्वी मिताली ऐकतात आणि त्यांना जे सत्यापासून ते इतके वर्ष वंचित असतात ते सत्य त्यांना समजल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो त्यांच्याकडे शब्दच नसतात की आता या नराधम विद्याधरला काय बोलावं काय करावं काहीच समजत नसतं. पृथ्वी म्हणतो आपण आईच्या मृत्यूला बाबाला कारणीभूत ठरवत होतो परंतु खरा गुन्हेगार तर हा विद्याधर आहे. या विद्याधरने माझ्या आईला टेरेसवरून ढकललं. खरंच आपण मिताली म्हणते आपल्या बाबांना आपण समजून घेतलं नाही. त्यांना किती वाईट वाटलं असेल ना, आपण किती त्यांना नको नको ते बोललो. तर त्यानंतर आता पृथ्वी विद्याधरच्या रूममध्ये जातो. विद्याधर हा झोपलेला असतो आणि त्याची कॉलर पकडून त्याची गच्चंडी पकडून त्याला हॉलमध्ये फरफटत घेऊन आणत त्याला ढकलून देतो. विद्याधर विचारतो अरे पृथ्वी काय झालं, मी तुझा काका आहे रे, मला तू असं का? तर आता शिल्पा युगेंद्र हे सुद्धा पृथ्वीला म्हणतात पृथ्वी हे काय वागायची पद्धत आहे का, सोड त्याला का मारतोस. तर आता पृथ्वी म्हणतो की नाही आज तुम्ही कुणीही मध्ये पडू नका. या माणसाच्या पायी मी आनंदी माझ्या जन्मदात्या वडिलांवर नको ते आरोप केले. मी त्यांना वाईट बोललो परंतु सगळ्याला हा कारणीभूत हा माणूस आहे. तेव्हा मात्र आनंदी युगेंद्र एकमेकांकडे पाहतात तेव्हा समजतं की आनंदीने अखेर पृथ्वीला पुरावा दिलेला आहे. त्यामुळेच त्यांचे डोळे उघडलेले आहेत. तर आता पृथ्वी मरूपर्यंत त्या विद्याधरला मारतो आणि म्हणतो तू माझ्या आईला मारलंस ना मी तुझा जीव घेईन असं म्हणत तो त्याला खूप मारत असतो. तेव्हा आनंदी म्हणते पृथ्वी तुला सत्य दाखवायचं होतं, आता तुला सत्य समजलं ना त्याला सोड. त्याच वेळेला आता पृथ्वी युगेंद्र आणि आनंदीची माफी मागतो. अखेर विद्याधरला त्याची कर्माची शिक्षा म्हणून त्याला जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो. तर अशा पद्धतीने आता सगळं काही सत्य पृथ्वी समोर आल्यामुळे त्याला खूप पश्चाताप होतो आणि युगेंद्र आणि आनंदीने जी काही मजबुरीने लग्न केलेलं असतं ते आता पुढे टिकवण्यासाठी आता तिन्ही मुलं त्यांना शुभेच्छा देतात.